मी प्राध्यापक डॉक्टर अभासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. आपला ब्लॉक 2 किंवा ब्लॉक 3 या अंतर्गत जो आपला विषय आहे तो प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 यातून BECC 134 हा सब्जेक्ट कोड असणारा समष्टी किंवा स्थूल अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्राची तत्वे या अनुषंगाने या ब्लॉक मध्ये या विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत. या महागाईच्या अनुषंगाने किंवा एकूणच अर्थव्यवस्थेतल्या सर्व विषयांमधील समजा एकूण किंमत पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बेरोजगारी, एकूण दारिद्र्य या अशा विविध संकल्पनांच्या संदर्भातला अभ्यास या मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने केला जातो. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये किंवा GDPच्या अनुषंगाने किंवा भारतातली एकूण अर्थव्यवस्था कशा पद्धतीने आहे याचा किंवा गोळा दर्जाचा एकूण अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असं थोडक्यात आपल्याला म्हणता येऊ शकतं. या विषयाच्याच अनुषंगाने त्याच्यातला इक्विलिब्रियम पॉईंट कुठं आहे, समतोल उत्पादन आणि समतोल किंमत पातळी ही गाठण्याचा प्रयत्न किंवा हे टिकवण्याचा प्रयत्न अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्यानं केला जातो. GDP आणि दीर्घ कालावधीमध्ये किंमत पातळी किंवा GDP आणि प्राइस लेवल इन शॉर्ट रन अँड लॉंग रन किंवा अल्पकाळ आणि दीर्घ काळामध्येही कशा पद्धतीनं राखता येऊ शकतो किंवा गाठता येऊ शकतो या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करता किंवा एकूण जागतिक पातळीवरती समग्र घटकांचा अभ्यास करता काही बाबी सुस्पष्टपणे आपल्याला यातून अल्पकाळ आणि दीर्घकाळात उत्पादनाची प्रक्रिया, किंमत पातळी ही कशा पद्धतीने असू शकते किंवा किती असू शकते, कोणत्या वस्तूच्या उत्पादनाच्या बद्दल समृद्ध हे धोरण राबवणं हे अपेक्षित असतं आणि त्या पद्धतीनं त्याचे काही तत्व हे आपल्याला सुरुवातीला आपण जसं पाहिलं त्या अनुषंगानेच या युनिटच्या अनुषंगाने या ब्लॉकच्या अनुषंगाने आपल्याला काही माहिती ही निश्चितपणे घ्यावायची आहे. समतोल उत्पादन म्हणजे कोणत्या स्थितीला आपण समतोल होतो, एखाद्या वस्तूचं उत्पादन कमी किंवा जास्त असणं, किती प्रमाणात असणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आपण म्हणूया किंवा जिथं किंमत लाईन किंवा विशिष्ट किमतीला एवढ्यापर्यंत जर ही किंमत वाढली तर एवढी मागणी होईल किंवा एवढा उत्पादकाच्या दृष्टीने पुरवठा केला जाईल हे फार महत्त्वाचं असतं. कारण अर्थव्यवस्थेमध्ये जेवढं उत्पादन होईल तेवढाच्या तेवढा सर्व पुरवठा होईलच असं सांगता येत नाही, परंतु कालांतराने पुरवठा हा वाढणारा असतो. त्यामुळे अल्प कालावधीमध्ये मर्यादित पुरवठा असल्यामुळं किंमत पातळी ही जास्त आकारलेली आपल्याला दिसून येते किंवा जास्त किमतीला सर्वांना सामोरं जावं लागतं अशी स्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. या अनुषंगाने आपण या युनिटमध्ये समतोल उत्पादन आणि किंमत पातळी, इक्विलिब्रियम आउटपुट अँड प्राइस ही कशा पद्धतीने आहे किंवा अल्पकालीन समतोल आणि दीर्घकालीन समतोल ही कशा पद्धतीने साधता येऊ शकतो, गाठता येऊ शकतो, वित्तीय आणि आर्थिक धोरणांचा प्रभाव हा कशा पद्धतीने असू शकतो, जसं अल्पकाळात असेल तसं दीर्घकाळात काय स्थिती असेल, दीर्घकाळातली वास्तविकता ही माहिती होण्याच्या अनुषंगाने फार महत्त्वाची ठरेल. वित्तीय आणि आर्थिक धोरणाचा प्रभाव हा त्यातून सुस्पष्टपणे जाणवेल. त्याच्या संदर्भातली असणारी केस स्टडी जी आहे, पुरवठ्याचा संदर्भातली असणारी केस स्टडी आणि डिमांडच्या संदर्भातला असणारा स्टॉक किंवा शॉक त्या अनुषंगाने असं म्हटलेलं आहे आणि एकूण त्याचा सारांश कशा पद्धतीने घेता येईल त्या अनुषंगाने काही कन्सेप्ट यामध्ये निश्चितपणे दिलेले आहेत. इंट्रोडक्शनचा पार्ट आहे सुरुवातीला, ऑब्जेक्टिव्स देखील आपल्याला समजणार आहेत. त्याचबरोबर शॉर्ट रन किंवा अल्पकालीन समतोल, दीर्घकालीन समतोल, इम्पॅक्ट ऑफ फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसीज. आता मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय किंवा फिस्कल पॉलिसीज म्हणजे काय, ज्या सत्तेवरील लोकांनी आपण म्हणूया केंद्र सरकारच्या अनुषंगाने केंद्रात असणारी सत्ता आणि राज्यात असणारी राज्यातली सत्ता या अनुषंगाने जे अंदाजपत्रकीय धोरण राबवलं जातं त्यातून फिस्कल पॉलिसी ही सुस्पष्टपणे जाणवते किंवा दिसून येते. आणि याच फिस्कल पॉलिसीच्या अनुषंगाने मग कर रचना कशा पद्धतीची असेल, एकूण अर्थव्यवस्थेतून सरकारच्या दृष्टीने किती उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने आकारलेले कर असतील किंवा आता आपण वेगवेगळे टॅक्सेस म्हणतो, CGST असेल, SGST असेल, या अनुषंगाने असणारा टॅक्स हा किती मिळू शकतो, किती प्रमाणात त्याच्यावर इन्कम सरकारच्या दृष्टीने होऊ शकतो आणि सरकार कशा पद्धतीने एक्सपेंडिचर करतं, त्यामुळं एकूण इम्पॅक्ट जो बाजारपेठेवरचा आहे तो कमी होईल किंवा जास्त होईल या
फिस्कल पॉलिसीच्या अनुषंगाने निश्चितपणे समजू शकतं. सेम रिपीट अगेन की मॉनिटरी पॉलिसी जी असते ते आरबीआय कडून, कारण आरबीआयच्या अनुषंगानं देशातली स्थिती बरोबरच स्वतःचा व्यवसाय किंवा बँकिंग क्षेत्र, एक बिझनेस ऑफ बँकिंग आपण म्हणूया, बँक व्यवसाय हा चालणं देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि त्यांच्यासाठी की एकूण देशातली स्थिती जर चांगली राहिली तर तो व्यवसाय दीर्घकाळ चांगला चालवता येईल, किंवा सध्याच्या कालखंडामध्ये सुद्धा शॉर्ट टर्म पिरियडमध्ये सुद्धा बँकिंग क्षेत्राला कसा बेनिफिट मिळेल या अनुषंगाने त्याच्या काही पॉलिसीज, मग CRR असेल, SLR असेल, याच्यातली ध्येय धोरणं ही बदलली जातात आणि दर 3 महिन्यानंतर भारतात या धोरणांचा पुनर्विचार केला जातो आणि एकूण वार्षिक ध्येय धोरण हे राबवलं जातं. त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेतनं एकूण उत्पादनावर त्याचा परिणाम हा निश्चितपणे होत असतो, कारण त्या पद्धतीवर कॅपिटल अवेलेबिलिटी किंवा भांडवलाची उपलब्ध असेल तर जास्त प्रमाणात उत्पादन घेतलं जाऊ शकतं आणि या उत्पादनाच्याच अनुषंगाने पुनर्मागणी ही वाढायला मदत होऊ शकते किंवा एकूण मागणीमध्ये तशा पद्धतीनं बदल झालेला दिसून. याच्यातून किंवा या युनिटच्या अनुषंगाने आपल्याला माहिती होणं अपेक्षित आहे की अर्थव्यवस्थेत अल्पकाळ आणि दीर्घकाळ यात समतोलामध्ये फरक असतो किंवा डिफरन्स पद्धतीनं फरक किंवा इक्विलिब्रियम आपण म्हणूया समतोल साधला जातो. वास्तविक आणि संभाव्य आउटपुटमध्ये फरक केला जातो किंवा वास्तविक स्थिती असणारी आउटपुटच्या अनुषंगाने असणारी स्थिती ही देखील बदललेली असेल किंवा तशा पद्धतीने त्याच्यात भिन्नता दिसून येऊ शकते. समतोल उत्पादनावर वित्तीय आणि आर्थिक धोरणाचा प्रभाव हा ओळखला जातो किंवा त्या अनुषंगाने किमतीच्या संदर्भातले असणारे ध्येय धोरणं ही राबवलेली आपल्याला दिसून येतील. त्यामुळे समतोल उत्पादन किंवा वित्तीय धोरण ते कशा पद्धतीने असावा, आर्थिक धोरणांचा प्रभाव कशा पद्धतीनं राखला जाऊ शकतो, गाठला जाऊ शकतो, त्या दृष्टीने देखील महत्त्वाच्या काही बाबी त्या निश्चितपणे आहेत. चलनवाढीच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेवर पुरवठ्याच्या धक्क्याचा प्रभाव हा स्पष्टपणे जाणवत असतो किंवा चलनवाढीच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेवर पुरवठ्याच्या धक्क्याचा प्रभाव पडतो. त्याच प्रभावाच्या अनुषंगाने होणारी स्थित्यंतर ही देखील तितकीच महत्त्वाची आहेत. च्या परिणामांचा AS वक्राच्या आकाराच्या परिमाणाचे कौतुक किंवा त्या अनुषंगाने होणारा बदल हा विचारात घेतला जातो. त्यामुळे विस्तारात्मक व्यापक आर्थिक धोरण जे आहे ते कशा पद्धतीने राखलं जाईल, परिणामाच्या अनुषंगाने किंवा AS वक्राच्या आकाराच्या परिमाणाचे मोजमाप त्या अनुषंगाने केलं जातं. विस्तारात्मक किंवा व्यापक दृष्टीने आलेली ही स्थिती अर्थव्यवस्थेत शॉर्ट रन आणि लॉंग रन समतोल यात कशा पद्धतीने फरक करता येईल, वास्तविक आणि संभाव्य आउटपुटमध्ये फरक निर्माण झालेला दिसतो. त्याचबरोबर समतोल उत्पादनावर वित्तीय आणि आर्थिक धोरणांचा प्रभाव हा दिसून येतो. तोच चलनवाढीच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेवरती किती प्रभाव पडेल याचा अंदाज किंवा याची माहिती घेणं या प्रकरणाच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा आहे. मागील दोन्ही युनिटमध्ये याच्यातला किंवा या अनुषंगाने असणारा भाग हा मागणी किंवा वस्तूच्या बाजारपेठेत आणि पैशाच्या बाजारामध्ये समतोल दर्शवते. एडी वक्र IS आणि LM च्या अनुषंगाने देखील वस्तूच्या बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने पुरवठा वाढू शकतो, मागणी वाढू शकते, त्याच अनुषंगाने गुंतवणूक असेल, बचत असेल, या संकल्पना या दृष्टीने बाजारपेठेशी संबंधित असणारा एकूण पुरवठा हा कसा बदलेल. सेकंड हँड ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रत्यक्ष बाजारातल्या किमती ह्या फार महत्त्वाच्या असतात आणि त्या बदलत्या किमतीला पुरवठा किती प्रमाणात बदलू शकतो, कशा पद्धतीने बदलू शकतो हा भाग तितका महत्त्वाचा असतो. कारण इंटरेस्ट रेटमध्ये ज्या वेळेला किंवा व्याजदरामध्ये ज्या वेळेला थोडासा बदल होत असतो त्यावेळेला पैशाच्या पुरवठ्यातल्या बदलाच्या अनुषंगानं मागणी ही कशा पद्धतीने बदलेल आणि प्रामुख्याने म्हणजे पैशालाच मागणी वाढत असते, पैशाचाच पुरवठा तशा अनुषंगाने बदलत असतो आणि त्या बदललेल्या मनी इंटरेस्ट रेटच्या अनुषंगाने किंवा पैशाच्या व्याजदराचा जो झालेला बदल त्या पद्धतीने त्याला प्रतिसाद म्हणून बाजारपेठेतलं उत्पादन, मग वस्तू सेवा याच्यात किती बदल होईल, कशा पद्धतीने बदल होईल ते त्यावरून निश्चितपणे सांगता येऊ शकते किंवा माहिती होऊ शकतो. त्यामुळे आउटपुट प्रतिसाद जो आहे तो चांगला असेल का, त्या अनुषंगाने होणारे बदल हे जास्तीत जास्त दिसून येतील किंवा आउटपुट जेव्हा मालाची एकूण मागणी आणि एकूण पुरवठा आणि सेवा किंवा समतुल्य आहेत का, आम्ही या अनुषंगाने किमतीची समतोल पातळी ही प्राप्त करतो. अर्थव्यवस्था अशा प्रकारे किंवा एडी आणि AS वक्राचे छेदनबिंदू हे आपल्याला दिसून येतील किंवा त्या पद्धतीनं
स्पष्ट होतील. अर्थव्यवस्थेचे समतोल उत्पादन वाय आणि किंमत पातळी किंवा समतोल उत्पादनावर परिणाम करणाऱ्या घटकांची चर्चा त्या अनुषंगाने करणं हे अगत्याचं ठरेल, त्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. म्हणजेच या युनिटमध्ये जो भाग आहे तो ISMच्या आणि LMच्या शी संबंधित आहे. आउटपुट कशा पद्धतीने मिळेल, मिळालेलं आउटपुट बाजारात समतोल प्रस्थापित कशा पद्धतीने करू शकेल, म्हणजेच एकूण उत्पादन उत्पन्न हे किती प्रमाणात बदलू शकेल, कशा पद्धतीने त्याची प्रतिस्थापना किंवा त्याचा रिॲक्शन आपण म्हणूया, प्रतिसाद प्रतिक्रिया कशा पद्धतीने मिळते ते निश्चितपणे दिसून येईल. शॉर्ट रन मधला विचार करता किंवा अल्पकालीन समतोलाचा विचार करता SRAS आणि ED वक्र हे एकमेकांना छेदतात, तेव्हा शॉर्ट रन समतोल साधला जातो आणि SRAS आणि ED वक्र हे सादर करतात किंवा त्या अनुषंगाने वक्र एकमेकांना छेदतात. बिंदू E वर समतोल उत्पादन आणि किंमत पातळी Y1 आणि P1 म्हणून प्राप्त करते. त्याचबरोबर Y1 आणि P1च्या अनुषंगाने असणारी स्थिती या अल्पकालीन समतोलाच्या दृष्टीने देखील तितकेच महत्त्वाचे ठरू शकते किंवा अल्पकालीन समतोल जेव्हा SRAS आणि ED वक्र हा एकमेकांना छेदतात शॉर्ट रनमध्ये आणि अल्पकाळात किंवा दीर्घकाळात तो कशा पद्धतीने बदलेल ही स्थिती निश्चितपणे दिसून येईल. त्यात LRAS किंवा SRAS या वक्रामध्ये झालेला बदल शॉर्ट रन असेल लॉंग रन असेल तो कशा पद्धतीनं बदललेला असेल किंवा या ठिकाणी Y1 हे जे आउटपुट इन्कमच्या अनुषंगाने असणारी पातळी P1 किंवा EFAD LRAS किंवा SRAS याच्यात कशा पद्धतीने बदल होतोय तोही दिसून येईल. त्यामुळे प्राइस लेवल P1 P2 LRAS हा कशा पद्धतीने बदललेला आहे, SRAS आणि ED वक्र O किंवा OY1 Y आउटपुट रेषा जी आहे आणि प्राइस लाईन जी आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यामुळे E या ठिकाणी समतोल झालेला आहे, परंतु E पासून F पर्यंत त्यावेळेला उत्पन्न किंवा उत्पादन वाढत जातं, त्या अनुषंगाने होणारं समतोल हे दीर्घकाळातलं वाढलेलं दिसतंय. परंतु या ठिकाणी LRAS हा सुरुवातीचा वक्र जो आहे याच ठिकाणी याचा समतोल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे FE आणि EF हा इक्विलिब्रियम पॉईंट जो आहे तो समतोल दर्शवणारा, परंतु या ठिकाणी प्राइस लेवल कमी असताना प्राइस लेवल जास्त असताना मिळणारं उत्पन्न हे कमी किंवा उत्पादन हे कमी दिसून येतं, परंतु किंमत ज्या वेळेला वाढतीये त्यावेळेला मिळणारं उत्पादन हे जास्त आहे आणि त्याच्यातला बेनिफिट्स हा देखील त्या अनुषंगाने निश्चितपणे जास्त मिळेल किंवा त्या अनुषंगाने तसं बदललेलं आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे LRAS आणि SRAS या लाईन्स कशा पद्धतीने आहेत, प्राइस लेवल जे आहेत त्या कशा पद्धतीने आहेत, त्या LRAS आणि SRASच्या अनुषंगाने या ठिकाणी पॅनल 1 आणि पॅनल 2 मध्ये त्या ठिकाणी अल्पकाळात झालेले बदल हे दर्शवलेले आहेत. SRASच्या अनुषंगाने AD वक्रास LRAS वक्र हा वरवर बनतो. शॉर्ट रनमध्ये समतोल उत्पादन किंवा आउटपुट पूर्णपणेपेक्षा कमी आहे किंवा अर्थव्यवस्थेत रोजगार समतोल उत्पादन वाय किंवा उत्पन्नाच्या अनुषंगाने वाय त्या ठिकाणी म्हटलंय चा एक गर्भितार्थ वर अर्थव्यवस्थेची जास्त क्षमता आहे किंवा याचा अर्थ अर्थव्यवस्था होईल आणि कालांतराने दीर्घकालीन समतोल किंवा आउटपुट जो आहे तो वाय झिरोकडे किंवा अल्पकालीन समतोल ते दीर्घकालीन समतोलाकडे प्रस्थापित होईल. तशा पद्धतीचं संक्रमण हे झालेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यामुळे SRAS आणि ED वक्राच्या अनुषंगाने LRAS वक्र हा कशा पद्धतीने बनतो त्याच अनुषंगाने शॉर्ट रन समतोल आउटपुट आणि पूर्वीपेक्षा त्यात कसे बदल होतील, अर्थव्यवस्थेत रोजगार समतोल किंवा उत्पादन पातळी कशा पद्धतीने बदललेली आहे ते देखील निश्चितपणे दिसून येऊ शकतं. एक गर्भितार्थ किंवा त्या अनुषंगाने असणारी अर्थव्यवस्थेतली जास्त क्षमता यामध्ये दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ अर्थव्यवस्था ही कालांतराने दीर्घकालीन समतोल आउटपुट जो आहे तो दर्शवला जाईल. अल्पकालीन समतोल ते दीर्घकालीन समतोल संक्रमण प्रक्रिया जी आहे ती निश्चितपणे दिसून येऊ शकते. त्यामुळे दीर्घकालीन समतोल एकूण मागणी वक्र आणि दीर्घकालीन एकूण पुरवठ्याचा विचार करता त्या ठिकाणी LRAS म्हणजे दीर्घकालामधला असणारा पुरवठा वक्र तो कशा पद्धतीने आहे, दीर्घकालीन समतोल गाठण्यासाठी किंवा समतोल स्थितीत आउटपुट पुरवठा वक्र हा अनुलंब आहे का
किंवा कशा पद्धतीने आहे ते दिसून येईल. समान स्थिती किंवा समानता समान पातळी आपण म्हणूया त्याचाही अंश त्या ठिकाणी दिसून येईल. त्यामुळे दीर्घकालीन समतोल हा एकूण मागणी वक्र आणि दीर्घकालीन एकूण पुरवठ्याचा विचार करता त्याच्यातला असणारी भिन्नता ही सुस्पष्टपणे दिसून येऊ शकते. त्यामुळे दीर्घकालीन समतोल गाठण्यासाठी समतोल स्थितीत असणारे बदल हे करावे लागतील किंवा त्यानुसार केलेले आपल्याला दिसून येतील. त्याचबरोबर ह्या प्राइस लेवलच्या अनुषंगाने किंवा LRAS यातला असणारा समतोल एडी किंवा पुरवठ्याचा वक्र आणि मागणीचा वक्र तो कशा पद्धतीने समतोल पातळी गाठू शकतो. प्राइस लेवल आणि इन्कमच्या अनुषंगाने किंवा उत्पन्न आहे आणि आउटपुट आहे उत्पादन आहे ते किती असू शकेल. OI किंवा OP या तून आलेलं जे काही रेषा आपण म्हणूया त्या अनुषंगाने किंवा वक्राच्या अनुषंगाने मागणीचा वक्र आणि पुरवठ्याचा वक्र तो या प्राइस लाईनला किंवा या स्थितीला समतोल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय किंवा या ठिकाणी समतोल पातळी गाठलेली आहे. दीर्घकाळात SRAS आणि AD छेदनबिंदू देखील तयार करतात. समान आउटपुट पातळी ही दीर्घकाळ अस्तित्वात नाही. SRAS वक्र देखील आउटपुटच्या काही विशिष्ट स्तरावर अनुलंब होऊ शकते. संभाव्य GDP किंवा पूर्ण रोजगार पातळी हे आहे किंवा त्याचं काही कारण होऊ शकतं आणि भौतिक स्थितीत कोणत्याही दिलेल्या कालावधीत अर्थव्यवस्था ही उत्पन्न करू शकणाऱ्या रकमेची मर्यादा किंवा त्या अनुषंगाने असणारी भौतिक मर्यादा ही सर्व संयंत्रे 24 तास कार्यरत आहेत. ओव्हरटाईम किंवा आणि चक्रीय बेरोजगारी जी आहे ती दिसून येत नाही किंवा तशा पद्धतीने अस्तित्वात नाही असं म्हटलेलं आहे. आणि 5.4 मध्ये किंवा आकृतीच्या अनुषंगाने थोडक्यात असं म्हटलं अल्पकालीन वक्र हा केन्सियन SS म्हणजे केन्सची विचारसरणी आणि पारंपरिक आपण म्हणूया की सनातनवादी विचारसरणीच्या अनुषंगाने सेचे विचार आपण म्हणूया पुरवठा मागणी निर्माणकडे या दीर्घकाळाचा विचार करता सनातनवादी विचारसरणी किंवा सनातन धोरणं जी आहेत ती योग्य किंवा संयुक्तिक आहेत. परंतु अल्पकाळाचा विचार करता आधुनिक विचारसरणीचे केस सारख्या विचारवंताचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. अल्पकालावधीमध्ये समतोल साधनं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. येथे कितीही मालाची मागणी केली जाईल आणि कशा पद्धतीने मागणी केली जाते पुरवठा करतील किंवा विद्यमान किंमत पातळी ही कशा पद्धतीची असेल अंतर्निहित कल्पना म्हणजे अल्पावधीत अर्थव्यवस्थेच्या हातात जादा क्षमता किंवा भांडवल किंवा त्याचे एक श्रम शक्ती जी आहे ती देता येऊ शकते ती कशा पद्धतीने दिली जाईल ती दिसून येईल. त्याच अनुषंगाने दीर्घकाळातला होणारा समतोल हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्या पद्धतीने अल्पकालाचा विचार करतो परंतु अल्पकालावधीमध्ये काही घटकांची निर्मिती करता येत नाही ती दीर्घकालावधीमध्ये करता येते. यंत्र तंत्र साधन सामग्री वापरल्यामुळे त्याचा फायदा हा निश्चितपणे मिळू शकतो. तो अल्पकालावधीमध्ये मिळणार नाही किंवा मिळत नाही अशी स्थिती दिसून येत असते. त्यामुळे दीर्घकाळात SRAS आणि AD हिचे छेदनबिंदू देखील दर्शवलेले आहेत. समान किंवा आउटपुट पातळी दीर्घकाळात अस्तित्वात नाही. SRAS च्या अनुषंगाने आउटपुट पातळी ही दीर्घकाळ अस्तित्वात नाही. SRAS वक्र हे देखील विचारात घ्यावे लागतात किंवा त्या अनुषंगाने तशी बदललेली स्थिती ही सुस्पष्टपणे दिसून येऊ शकते. त्यामुळे विशिष्ट स्तरावर अनुलंब होऊ शकते. संभाव्य GDP किंवा पूर्ण रोजगार पातळी हे दोन्ही दृष्टीनं विचारात करावं लागतं किंवा विचार घेतला जातो. त्यामुळे दिलेल्या कालावधीत अर्थव्यवस्था ही उत्पन्न करू शकणाऱ्या रकमेची मर्यादा ही गाठू शकते किंवा त्या अनुषंगाने असणारी मर्यादा ही त्या दृष्टीनं स्पष्ट होऊ शकते. चक्रीय बेरोजगारी आहे किंवा नाही आणि ती ओव्हरटाईम किंवा कशा पद्धतीने ओव्हरकम करता येऊ शकते. कारण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चक्रीय बेरोजगारीतून अनेक समस्या हे निर्माण होत असतात. अनएम्प्लॉयबिलिटी त्या ठिकाणी वाढू शकते आणि या सुशिक्षित बेकार किंवा बेकारी आपण म्हणूया केवळ या बेकारी वाढत्या बेकारीमुळं मूलभूत गरजांचं उत्पादनाला देखील मागणी ही येत नाही किंवा मूलभूत बाबतीत सरकार किंवा शासनाकडून अशा सोयी सवलती या वाढवाव्या लागतात आणि सोयी सवलती जर वाढल्या नाही तर बेकारी वाढून आपण दारिद्र्य जसं बेकारीचं रूपांतर पुन्हा दारिद्र्यात होतं आणि दारिद्र्य का आहे तर बेकारीमुळे आहे बेकारी का आहे तर दारिद्र्यामुळे आहे अशी संकल्पना पुढं निर्माण होत असते. त्यामुळे याची समतोल पातळी गाठणं हे अल्पकालीन वक्र किंवा केन्सियन SA किंवा AS वक्र जो आहे
IS वक्र जो आहे त्या अनुषंगाने दिसून येते. त्यामुळे क्षैतिज लंब स्थिती आहे ती कशा पद्धतीने बदलते, किती प्रमाणात बदलू शकते ते त्या ठिकाणी दिसून येऊ शकतं. किंवा त्या कालखंडातल्या असणाऱ्या विद्यमान किमती ह्या किती आहेत, त्या किंमत पातळीत कशा पद्धतीने बदल होतो. अंतर्निहित कल्पना म्हणजे अल्पावधीत अर्थव्यवस्थेच्या हातात जादा क्षमता किंवा भांडवल किंवा श्रम हे कशा पद्धतीने असतील, किती प्रमाणात असतील ते त्या ठिकाणी दर्शवण्याचं काम हे केलं जाईल किंवा केल्याची स्थिती दिसून येऊ शकते. LRAS किंवा SRAS2 आणि SRAS1 यात कशा पद्धतीने बदल आहे, किती प्रमाणात बदल होऊ शकतो तोही दिसून येऊ शकतो. प्राइस लेवल जे आहे LRAS किंवा SRAS2 SRAS1 या अनुषंगाने होणारी स्थित्यंतर किती प्रमाणात असतील, कशा पद्धतीने होऊ शकतील. तर AD1 आणि AD2 ह्या वक्रामध्ये बी पासून रिव्हर्स सी पर्यंत किंवा पहिल्या टप्प्यात इथं P1 ला जिथं समतोल होतोय, P1 Y1 हा A बिंदूच्या ठिकाणी समतोल होतोय. त्याचबरोबर कालांतराने किमतीमध्ये वाढ होते, त्याच पद्धतीने उत्पादनामध्ये देखील वाढ होते. परंतु कालांतराने उत्पादन न वाढता केवळ किमती वाढत आहेत अशा स्थितीमध्ये हे LRAS चं वक्र किंवा त्या ठिकाणची समांतर रेषा OY अक्षाला आलेली दिसून येते किंवा OX अक्ष जो आहे तो डावीकडून उजवीकडं हा इथं जसं वरती SRAS आहे तशा पद्धतीने हा स्टँड किंवा समांतर पातळीला OYच्या समांतर पातळीला आलेला Y1 हा अक्ष दिसून येतोय. त्याचबरोबर या ठिकाणी SRAS जो वक्र आहे तो B या ठिकाणी समतोल झाला म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं B बिंदू हा समतोलन बिंदू होऊ शकतो. AD1 AD2 या वक्राच्या अनुषंगाने किंवा याच्या स्थितीत ती कशा पद्धतीने बदलतील, कशा पद्धतीने स्थित्यंतर घडून येतील ते आपल्याला यावरून सुस्पष्ट होऊ शकतं. त्याचबरोबर आउटपुट अंतर हे वास्तविक उत्पादन आणि पूर्ण रोजगार उत्पादन यातील फरक आहे. आउटपुट गॅप म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे आउटपुट गॅप YA किंवा Y1 जेथे YA किंवा वास्तविक आहे आउटपुट आणि Y हे संभाव्य आउटपुट आहे, याच अनुषंगाने आउटपुट किंवा वास्तविक आउटपुटच्या अनुषंगाने निर्धारित केले जाते. आणि AD आणि SRAS वक्राचे छेदनबिंदू हे संभाव्य आउटपुटद्वारे दिले जाते किंवा त्या अनुषंगाने तर स्थितीत दिसून येते. एडीच्या अनुषंगाने LRAS वक्राचे छेदनबिंदू हे आलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे आउटपुट कशा पद्धतीने आहे, वास्तविक उत्पादन आणि पूर्ण रोजगार उत्पादन यातील फरक हा समजून घेणं किंवा माहिती करणं हे अपेक्षित आहे. आउटपुट गॅप म्हणून ओळखले जाते का किंवा किती प्रमाणात ओळखू शकता त्या अनुषंगाने देखील YA मायनस Y म्हणजेच येथे YA हा वास्तविक दर असलेला आपल्याला दिसून येतो. या आउटपुटच्या अनुषंगाने संभाव्य आउटपुट कसं आहे, वास्तविक आउटपुट कसं आहे आणि त्याच्या निर्धारित किमती किंवा त्या अनुषंगाने असणारं मिळणारं उत्पन्न हे किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीने आहे ते त्यावरून सुस्पष्ट होऊ शकतं. 6.4च्या अनुषंगाने आर्थिक प्रभाव धोरणे या अनुषंगाने मागील भागात जे पाहिलं त्या अनुषंगाने एडी आणि एएस वक्र मधील असणारा बदलाचा प्रभाव तो कशा पद्धतीने आहे, आउटपुट कशा पद्धतीने आहे आणि किमतीची समतोल पातळी त्या अनुषंगाने कशी मागील होईल किंवा त्या अनुषंगाने युनिटमध्ये आपल्याकडे आहे किंवा स्थूल आर्थिक धोरणाच्या दृष्टिकोनातून समाविष्ट आर्थिक धोरणाच्या दोन व्यापक श्रेणी वित्तीय धोरण आहे आणि चलनविषयक धोरण आहे. या दोन्हीचा धोरणांचा उद्देश हा अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडणे हा आहे. आर्थिक धोरण आणि आर्थिक प्रभाव धोरण हे कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात आहे मागील भागात यावरूनच एडी आणि एएस वक्र याच्यातला होणारा बदल हा दर्शवण्याचा आहे. एकूणच समग्र लक्ष अर्थशास्त्रात किंवा समग्र पातळीवरील धोरणात ज्या अनेक बाबींचा विचार केला जातो त्याच्यातली महत्त्वाची बाब किंवा प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे एकूण वित्तीय धोरण आणि चलनविषयक, जसं चलनविषयक धोरण किंवा वित्तीय धोरण आपण म्हणतो तशा पद्धतीनं राजकोषीय धोरण देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि सरकारकडून या दोन्ही धोरणाचा म्हणजे एका बाजूला आपण RBIचं पण चलनविषयक धोरण आणि सरकारच्या दृष्टीनं राजकोषीय धोरण हे ज्या केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं राबवलेलं असते
त्या पद्धतीनं देशातली स्थिती ही बदलणारी असते किंवा आर्थिक उत्पन्नाची पातळी ही बदलणारी असते आणि एकूण किंमत पातळीमध्ये जो बदल होतो त्या बदलाच्या अनुषंगाने मागणी आणि पुरवठ्यात किंवा एकूण उत्पादनाच्या प्रक्रियेला त्या पद्धतीने चालना मिळणारी असते. उत्पादन पद्धती किंवा उत्पादनाला चालना मिळाल्यामुळं अर्थव्यवस्थेची स्थिती ही चांगल्या पद्धतीने आपण म्हणूया सुस्थितीत यायला मदत होते. पण केवळ शासकीय अनुदान असतील, सबसिडीज असतील आणि या दरवर्षी आपण एका बाजूला संरक्षणावरती देखील खर्च करत असतो. या खर्चामुळे देखील आपला सर्व सोयीसुविधा आपण म्हणूया त्याच्यावरती आपलं नियंत्रण राहतं किंवा एक प्रकारे आपला अंडर कंट्रोल आपण म्हणूया किंवा त्याचं संरक्षण होणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि या संरक्षित धोरणाच्या अनुषंगाने शासन वेगवेगळी ध्येय धोरणं राबवत असतं. त्या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने आपल्याकडं बदल किंवा त्याचा इंटरप्रिटेशन आपण म्हणूया ते कशा पद्धतीने होऊ शकतं. आउटपुट आणि किमतीची जी पातळी आहे, प्राइस लेवल आहे, ती कशा पद्धतीने बदलेल. मागील 2 युनिटमध्ये आपल्याकडे या अनुषंगाने आपण चर्चा केली होती. आणि स्थूल आर्थिक धोरणात मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये त्याचा एक अप्रोच आपण म्हणूया तो म्हणजे वित्तीय धोरणाच्या अनुषंगाने आहे, चलनविषयक धोरणाच्या अनुषंगाने आहे. चलनविषयक धोरणं ज्या पद्धतीने बदलतात त्याच पद्धतीनं वित्तीय धोरणातल्या चालनेमुळं मिळणारा एकूण आउटपुट किंवा एकूण उत्पादन हे वाढण्याला मदत होते. त्यामुळे या दोन्ही धोरणाचा उद्देश हा अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडणे हा असतो. याच प्रभावाच्या अनुषंगाने कोणती स्थिती कशी होईल, किती होईल ते दिसून येऊ शकतं. विशेषतः आर्थिक वाढ, चलनवाढ, रोजगार निर्मिती या संकल्पना खूप व्यापक स्वरूपाच्या आहेत. आर्थिक वाढ किंवा त्याला वृद्धी असं म्हटलं जातं, इकॉनॉमिक ग्रोथ. ग्रोथ ही संकल्पना टप्प्याटप्प्याने होणारी आहे किंवा टप्प्याटप्प्याने याच्यातनं वाढ घडून येणारी आहे आणि दीर्घकाळात विकासाचा टप्पा आपण गाठणार आहोत. या विकासाच्या टप्प्यावरती तो सातत्यपूर्ण टिकवण्याच्या दृष्टीने देखील अनेक ध्येय धोरणं ही सरकारला राबवावी लागतात. जसं विकसित देशातलं आपण बघतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की तिथं भांडवल मोठ्या प्रमाणात आहे, मुबलक आहे. परंतु विकसनशील देशामध्ये जर पाहिलं तर आर्थिक वाढ करत असताना, उत्पादनाची वाढ करत असताना, वेगवेगळ्या घटकांची वाढ करत असताना इथं भांडवलाची कमतरता असलेली आपल्या भारतात दिसून येते. आणि याच भांडवल कमतरतेमुळं देशाच्या विकासाचा वेग जो आहे तो कसा वाढू शकतो, तो वाढण्याच्या दृष्टीने काही चालनात्मक ध्येय धोरणं जे आहेत ते राबवता येतील का. आता त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे चलनवाढ किंवा इन्फ्लेशन रेशो जो आहे तो वाढलेला. म्हणजे अनावश्यक पद्धतीने ज्या वेळेला उत्पादन बाजारपेठेत कमी असतं किंवा दुर्मिळत असते, टंचाई असते, त्यावेळेला ह्या इन्फ्लेशन रेशो हा त्या वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीत वाढलेला असतो किंवा तशी मागणी त्याची प्रचंड वाढून किमती वाढायला मदत होते किंवा किमती ह्या मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि वाढलेल्या किमतीमुळं पुन्हा मूलभूत गरजेच्या संदर्भात असतील तर त्या वस्तूची दुर्मिळता, टंचाई जाणवते. त्याच धर्तीवर एम्प्लॉयमेंट किंवा एम्प्लॉयमेंट एनहान्समेंट कोर्स जो आपण म्हणतो त्या अनुषंगाने वाढवणं किंवा रोजगार निर्मिती वाढवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरू शकेल. त्यामुळे रोजगार निर्मिती राजकोषीय धोरणाद्वारे घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देते आणि सार्वजनिक खर्च आणि कर याबाबत सरकार चलनविषयक धोरण व दुसरीकडे देशाच्या सेंट्रल बँकेने घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ त्या ठिकाणी दिला जातो. त्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या बाबतीत पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात आणि व्याज किंवा त्या अनुषंगाने असणारा व्याजदर असेल त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनाची सरासरी किंमत बदलणार नाही असे गृहीत धरले जाते. आउटपुट पातळी जी आहे ती कंपन्या किंवा त्या अनुषंगाने असणारे शेअर्स तसे बदलतील का, किती प्रमाणात बदलतील, त्यावरून सुद्धा ह्या बाबी काही सुस्पष्ट होतील. त्यानुसार पुरवठा करण्यास इच्छुक आहेत किंवा विद्यमान किंमत स्तरावर मागणी जी आहे ती कशा पद्धतीने आहे. एस वक्र क्षतिज असण्याची शक्यता आहे. मंदीच्या काळात जेव्हा अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन कमी असते किंवा एकूण उत्पादन पातळी ही घटलेली असते मंदीच्या कालखंडात, त्याचं मूळ कारण किंवा बेसिक कारण आपण म्हणूया त्यासाठीच असणारी भांडवलाची कमतरता असेल, प्रभावी मागणीची कमतरता असेल. मंदीच्या काळात उत्पादन कमी होणं म्हणजे आता सध्या जर आपण पाहिलं तर भारतामध्ये किंवा विशेष करून महाराष्ट्रातलं टोमॅटो या उत्पादनाची दर किंमत पाहिली तर ती खूप कमी झालेली आहे. उलट कांद्याच्या किमती या वाढलेल्या आहेत. तुम्हाला मग त्या 40 रुपये 50 रुपये केजी पर्यंत आता गेलेल्या दिसतात आणि टोमॅटोची किमती ह्या पुन्हा घसरलेल्या म्हणजे अगदी
₹10, ₹15, ₹20 किलो या प्रमाणात आलेले आहेत. व्हेजिटेबलच्या अनुषंगाने जसं आपण म्हणतोय तशा पद्धतीने टिकाऊ वस्तूच्या देखील किमती मंदीच्या कालखंडामध्ये कमी झालेल्या असतात आणि या कमी किमतीमुळे अर्थव्यवस्थेत उत्पादकाला चालना मिळत नाही, उत्पादन बंद पडायला लागतात. त्यामुळं उत्पादनाचे जे चारही घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन यांची मागणी कमी होते, मागणी घटते आणि या मागणीच्या घटीमुळं जे उत्पादनाचे घटक होते ते बेकार होतील, बेरोजगार होतील आणि एकूणच अर्थव्यवस्थेतल्या मागणीला त्या ठिकाणी ब्रेक लागलेला आपल्याला दिसून येईल आणि या स्थितीत आर्थिक स्थित्यंतर जे घडून येतात ते वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतील. त्यामुळं विशेषतः आर्थिक वाढ कशा पद्धतीने करता येऊ शकते, कारण ग्रोथ झाल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही आणि इन्फ्लेशन जे आहे, चलनवाढ जे आहे, पैशाचा पुरवठा जो आहे तो देखील नियंत्रित करणं हे आवश्यक असतं. तो योग्य प्रमाणापर्यंत आणणं, योग्य प्रमाणात ठेवणं, रोजगार निर्मिती करणं इत्यादीच्या बाबतीत राजकोषीय धोरणाद्वारे घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देते आणि सार्वजनिक खर्च आणि कर याबाबत सरकार चलनविषयक धोरणावर काही बाबतीत विचार करत असतो. देशाच्या सेंट्रल बँकेने घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देते आणि उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या बाबतीत ही स्थिती आहे ती बँकिंगद्वारे हाताळली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतात जशी सेंट्रल बँक आहे तशी इतर देशातल्या त्या ठिकाणच्या त्या बँका या निर्णय घेत असतात किंवा मॉनेटरी पॉलिसी जी आहे, चलनविषयक धोरण जे आहे ते राबवत असतात. तर सरकार हे राजकोषीय धोरण त्या ठिकाणचं फिस्कल पॉलिसी जे आहे ते राबवत असतात आणि याच पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात काही व्याजदर असतील किंवा इंटरेस्ट रेट आपण म्हणतो त्याला, या इंटरेस्ट रेटमध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल त्यावरती नियंत्रण ठेवत असतं. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनाची सरासरी किंमत पातळी कशा पद्धतीने आहे, त्यातले होणारे बदल कशा पद्धतीचे आहेत ते पाहावे लागतील. या बदलणार नाही किंवा बदलच्या स्थितीत किती बदल होतील, कशा पद्धतीने बदल होतील ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. आउटपुट पातळी किंवा बदल हे कंपन्या त्यानुसार पुरवठा करण्यास इच्छुक आहेत का किंवा विद्यमान किंमत स्तरावर मागणी केली जाते किंवा AS वक्र जो आहे तो क्षैतिज असण्याची शक्यता आहे का किंवा मंदीच्या काळात जेव्हा अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन हे कमी होतं किंवा उत्पादनाची स्थिती बदलते, स्थित्यंतर बदलतात, ती कशा पद्धतीने असू शकतील ते देखील दर्शवलेलं दिसेल. व्यवसाय चक्राच्या विस्ताराच्या टप्प्यात सरकार महागाईपासून संरक्षण करेल, ते अंकुचन धोरण किंवा अंकुचन विषयक धोरणाचा स्वीकार करेल. राजकोषीय धोरण हे दोन वित्तीय धोरण चलन सरकारी आहेत किंवा सरकारच्या अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल हे देखील दिसून येतील. कर दर या दोघांच्या प्रभावाविषयी चर्चा केली असता काही बाबी ह्या सुस्पष्टपणे दिसून येतील. विस्तारात्मक वित्तीय धोरण तेव्हा होते किंवा अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं चलनविषयक धोरण जसं आहे त्याच पद्धतीनं राजकोषीय धोरणामध्ये देखील सरकार किंवा गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने कर रूपाने किंवा टॅक्सेस त्या ठिकाणी लादले जातील. याचा प्रभाव जेवढा वाढत जाईल कराचा तशा पद्धतीने उत्पादनामध्ये सुद्धा बदल होतील किंवा बदललेले आपल्याला दिसून येतील. विस्तारात्मक वित्तीय धोरणामध्ये जेव्हा सरकार खर्च वाढवते आणि कर दर कमी करते तेव्हा सरकारने जर कराचे दर कमी केले असतील, टॅक्सेस कमी केले असतील तर इनडायरेक्टली जनतेचं उत्पन्न हे त्या ठिकाणचं वाढेल. जसे की आपण म्हणूया गॅसच्या किमती, महाराष्ट्रात गॅसच्या किमती किंवा घरगुती वापरण्याचा गॅस जो आहे तो साधारणपणे 1100 ₹1150 रुपयापर्यंत किंमत वाढली होती, परंतु सध्या तो 900 ₹950 रुपयापर्यंत कमी किंमत झालेली दिसते. म्हणजे तुलनात्मकरित्या सरकारचं उदारमतवादी धोरण आपण म्हणूया ते त्या ठिकाणी उपयुक्त ठरत आहे आणि या धोरणामुळे लोकांना गॅसवरचा होणारा खर्च हा प्रत्येकी 200-250 रुपये खर्च हा कमी झाल्यामुळं उरलेलं ते उत्पन्न इतर ठिकाणी ते खर्च करतात किंवा इतर पद्धतीनं ते खर्च करण्याचे मार्ग वापरले दिसतात. त्यामुळे विस्तारात्मक वित्तीय धोरण हे राबवलं जातं. जेव्हा सरकारी खर्च वाढतो तेव्हा म्हणजे सरकारचा खर्च वाढतो इन द सेन्स इन युअर एरिया किंवा तुमच्या एरियामध्ये आपण म्हणूया की रस्त्याचं काम केलं जातं, एज्युकेशनच्या संदर्भातल्या काही फॅसिलिटीज, स्कॉलरशिप्स असतील, रिसर्चला काही फंड असतील तर ते उपलब्ध करून दिले जातात आणि याच्यातून राजकोषीय धोरणात
चा प्रभाव वाढल्यामुळं यातला फायदा हा सर्वसामान्य जनतेला होत असतो आणि त्याच्यातून जनतेचं उत्पन्न वाढायला मदत होतं. वाढत्या उत्पन्नामुळे ग्रोथचा टप्पा जो आहे तो आपला गाठलेला दिसून येतो. त्यामुळे व्यवसाय चक्राच्या विस्ताराच्या टप्प्यात सरकार हा महागाईला संरक्षण देण्याचं काम करतं आणि महागाई नियंत्रित करणं किंवा अंकुचन करणं यातून जाणवलेलं दिसतं किंवा यातून स्पष्ट होतं. दोन वित्तीय धोरण किंवा चल ही सरकारी आहेत हे लक्षात घेता जी आणि टी या दोघांच्या प्रभावाविषयी चर्चा केली असता त्यातील विविध बाबी या सुस्पष्टपणे जाणवतात. विस्तारात्मक वित्तीय धोरण तेव्हा किंवा जेव्हा सरकारी खर्च वाढवते आणि कर दर कमी करते तेव्हा या कर दरामुळे बदल झालेला दिसतो किंवा कुटुंबाकडे अधिक डिस्पोजेबल उत्पन्न हे शिल्लक आहे आणि त्यांचे उपभोग मागणी वाढते किंवा त्या पद्धतीने मागणीतला झालेला बदल हा देखील दिसून येऊ शकतो. त्यामुळं व्यवसाय चक्राच्या विस्ताराच्या टप्प्यात सरकार महागाईपासून संरक्षण करेल, ते अंकुचन धोरण स्वीकारेल, राजकोषीय धोरण, दोन वित्तीय धोरण, चल सरकारी धोरण कशा पद्धतीने आहे किंवा त्याचा विचार करावा जाईल. याच धोरणाच्या अनुषंगाने कर आणि कराचे दर हे ज्या पद्धतीने बदलतील त्यात होणारे बदल हे देखील प्रामुख्याने महत्त्वाचे ठरतील. दोघांच्या प्रभावाविषयी विचार करत असता राजकोषीय धोरण असो किंवा चलनविषयक धोरण असो, राजकोषीय धोरणातून सरकारच्या वेगवेगळ्या योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे त्याचा प्रभाव किंवा त्याचे विस्तार हा जास्त प्रमाणात दिसतो आणि चलनविषयक धोरणातून घेतलेल्या निर्णयाचा प्रतिबिंब हा समाजावरती होत असतो. त्यामुळे समाजातले होणारे परिवर्तन असतील, समाज घटकातले होणारे बदल असतील ते कशा पद्धतीने होतील तर त्या संदर्भातले चलनविषयक धोरण असेल किंवा राजकोषीय धोरण आहे ते कशा पद्धतीचं आहे, किती प्रमाणात ते बदलेल, कशा अनुषंगाने होणारे बदल हे जाणवतील ते दिसून येईल. चलनविषयक धोरण जे आहे ते नियमन करण्यासाठी दोन महत्त्वाचे चलनविषयक धोरण आहे. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात विचार करतात किंवा त्या सरकारला त्याचा विचार करावा लागतो, बँकेला त्या संदर्भातला विचार करावा लागतो किंवा RBI कडून ती धोरणं बदलली जातात किंवा तशा पद्धतीनं त्याच्यात होणारे परिवर्तन सुस्पष्ट होईल. त्यामुळे पैशाचा पुरवठा, पुरवलेल्या पैशाचे प्रमाण मूल्य हे विचारात घेतलं जाईल. MS आणि व्याजदर ह्या इंटरेस्ट रेटच्या अनुषंगाने किंवा मनी सप्लाय आणि म्हणजे पैशाचं प्रमाण किंवा पैशाचा पुरवठा आणि व्याजाचे दर हे दोन्ही व्हेरिएबल्स हे संबंधित आहेत किंवा त्याच्याशी संबंधित वापरले जातात. पैशाचा पुरवठा वाढल्याने व्याजदरात घट तर पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्याने पुरवठ्यात घट झाल्यामुळे व्याजदरात वाढ होते. म्हणजे पैशाचा पुरवठा जसं जसं वाढत जाईल त्या पद्धतीनं व्याजाचे दर वाढतील. व्याजदराचे महत्त्व आणि साधने यावरती वेगळं खरं तर ध्येय धोरण राबवणं अपेक्षित आहे. आणि या इंटरेस्ट रेटमध्ये चलनविषयक धोरण राबवताना बँका कशा पद्धतीनं स्टँड घेतात, निर्णय घेतात, थांबतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. याच्यातलं होणाऱ्या चलनविषयक धोरणामध्ये नियमन करण्यासाठी दोन महत्त्वाचे चलनविषयक धोरण आहेत किंवा अर्थव्यवस्था तशा पद्धतीनं कार्य करत आहे आणि पैशांचा पुरवठा हा वाढवत आहे किंवा तशा पद्धतीने तो बदललेला आपल्याला दिसून येतो आहे. जर अर्थव्यवस्था सुरुवातीला AS वक्राच्या तुलनेने सपाट भागावर असेल, जसे पॅनल A किंवा O द्वारे दर्शवलेलं आहे आणि विस्तारात्मक धोरणामुळे किमतीमध्ये कमी वाढ होईल परंतु उत्पादनात वाढ ही लक्षणीय स्वरूपाची होईल. या वाढीमुळे समतोल Y आणि Y0 ते Y1 या अनुषंगाने होणारा बदल हा P मधील वाढीपेक्षा हा जास्त असेल किंवा P मधली वाढ ज्या प्रमाणात होते, प्राइस लेवलमधली वाढ जशी होती तशा पद्धतीने इन्कममध्ये किंवा उत्पन्नामध्ये उत्पादनामध्ये वाढ होत जाते किंवा त्या अनुषंगाने बदल झाला नाही तर अर्थव्यवस्था ही फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे PO ते P1 पर्यंत ही अशी परिस्थिती असल्याचा अनुभव येते ज्यामध्ये विस्तारक धोरण हे चांगले कार्य करते. किमतीच्या पातळीत थोडीशी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते किंवा उत्पादन पातळीत तशा पद्धतीने बदल झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो. जर अर्थव्यवस्था सुरुवातीला AS वक्राच्या तुलनेने
सपाट भागावर असेल, जसे पॅनल अ च्या अनुषंगाने किंवा अ या विभागात असं म्हटलेल्या आहे आकृतीच्या अनुषंगाने विस्तारात्मक धोरणामुळे किमतीमध्ये कमी वाढ होईल आणि परंतु उत्पादन वाढ लक्षणीय असेल तेव्हाच वेळेला त्याच्यातला झालेला बदल हा देखील आपल्याला दिसून येईल. त्यामुळे PO ते P1 पर्यंत ही अर्थव्यवस्थेची स्थिती ही कशा पद्धतीने बदलेल, किती प्रमाणात बदलेल, त्यात थोडीशी तरी होणारी वाढ किंवा घट ही समतोल पातळी गाठायला उपयुक्त ठरू शकते. या प्राइस लेवलच्या अनुषंगाने असेल किंवा पॅनल ए आणि पॅनल बी मध्ये AS वक्राच्या साह्यानं AD1 आणि AD2 या मागणी वक्राच्या अनुषंगाने डिमांड कर्व जो आहे तो दाखवलेला आहे. AS हा सप्लाय कर्व दाखवलेला आहे. AS मध्ये पहिल्या टप्प्यात आपण पाहतो की E1 E1 पासून ते E2 पर्यंत झालेली वाढ आणि E2 पासून E1 पर्यंत झालेली वाढ ही अर्थव्यवस्थेला वरच्या पातळीला घेऊन गेलेली AD1 पासून AD2 पर्यंत आणि AD2 पासून म्हणजे ते झालेली घट AD1 आणि AD2 च्या अनुषंगाने पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमधलं असणारं अंतर याच्यामध्ये प्राइस लेवल इन्क्रीज झालेली दिसते. दुसऱ्यामध्ये Y0 पासून Y1 पर्यंत मध्ये ए पॅनलला जर आपण पाहतो त्यावेळेला Y1 किंवा Y0 यातला अंतर खूप जास्त दिसून येते. म्हणजे उत्पादन वाढतंय किंवा त्याला प्रोत्साहन मिळतंय आणि Y0 टू Y1 पर्यंत यातली घट ही जाणवते. परंतु P1 पासून P2 पर्यंतचं अंतर जर दुसऱ्या पॅनलमध्ये पाहिलं, बी मध्ये जर पाहिलं तर ते वाढलेलं दिसते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास हा या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होईल. कारण आहे त्या वस्तूची किंमत किंवा आहे त्या उत्पादनाला चांगली मागणी मिळाली तर चांगली किंमत मिळाली तर त्याचा विकास होतो, त्याची वाढ होते आणि त्यातूनच अर्थव्यवस्था ही सुस्थितीला येऊन टेकते किंवा आलेली आपल्याला दिसून येते. जर प्रारंभिक समतोल AS वक्राच्या विस्तारक धोरणामुळे थोड्या प्रमाणात वाढ होईल, समतोल उत्पादन Y0 ते Y1 पर्यंत वाढेल, परंतु समतोल किमतीत मोठी वाढ ही झाली तर किंवा त्या अनुषंगाने P0 ते P1 पर्यंत बदललेले दिसेल. अशा अंतर्गत विस्तारक धोरण हे चांगले काम करत असते किंवा करीत आहे असं दिसून येतं. याच अनुषंगाने परिस्थितीत आर्थिक वाढ कमी असली तरी महागाई जास्त प्रमाणात वाढलेली दिसेल किंवा महागाईची स्थिती जी आहे ती तुलनात्मकरित्या दुसऱ्या बी पॅनलमध्ये वाढलेली दिसेल. PO किंवा P0 या अनुषंगाने असणारी स्थिती प्राइस लेवलची ती कालांतराने वाढलेली किंवा बदललेली आपल्याला दिसून येते. बी पॅनलमध्ये P1 पासून P2 पर्यंत किंमत ही वाढलेली आहे आणि या वाढत्या किमतीलाच असणारा प्रतिसाद किंवा प्रक्रिया आपण म्हणूया ती किती आहे, कशा पद्धतीने आहे ती देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडासा जरी या ठिकाणी किमतीमध्ये बदल झाला तरी उत्पादनाचे जे काही घटक आहेत त्याच्या किमती न वाढता त्याच किमतीला किंवा थोड्याफार फरकाने आपण म्हणूया किमतीत झालेल्या बदलामुळे अर्थव्यवस्था फक्त आउटपुट जे आहे ते आउटपुट किंवा इन्कम जो आहे तो घटलेला आपल्याला दिसतो किंवा तुलनात्मकरित्या तेवढी त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही. जेवढी प्राइस लेवलमध्ये किंवा किंमत पातळीत वाढ झाली तेवढी या उत्पादनामध्ये किंवा उत्पन्नामध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे Y0 टू Y1 आउटपुट जो आहे, जो इन्कम आहे तो कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात बदललेला आहे तो आपल्याला पाहणं आणि समजून घेणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळं जर प्रारंभिक समतोल AS वक्राच्या विस्तारक धोरणामुळे झालेले बदल आणि थोड्या प्रमाणात वाढ होईल किंवा समतोल उत्पादन Y0 ते Y1 पर्यंत समतोल किमतीत मोठी वाढ होईल आणि त्या अनुषंगाने त्याची पातळी हे बदललेली दिसेल. अशा अंतर्गत विस्तार धोरण चांगले काम करत नाही. परिस्थितीच्या अनुषंगाने आर्थिक वाढ कमी असली तरी महागाई जास्त होऊ शकते किंवा त्याच अनुषंगाने झालेले बदल हे AS आणि AD किंवा AD1 AD2 यात झालेले बदल हे दिसून येतील. AD1 AD2 E1 E2 AS यात कशा पद्धतीने बदल होतील, कोणत्या क्रमाने बदल होतील ते त्या अनुषंगाने दिसून येऊ शकतील. केस स्टडीजच्या अनुषंगाने जो याच्यातला भाग सांगितला आहे, केस स्टडीज व्यावहारिक परिस्थितीशी सैद्धांतिक समजून घेण्यास सक्षम असले पाहिजे किंवा जागतिक समस्या ज्या आहेत त्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात, महत्त्वाची आर्थिक भूमिका
सरकार जसे बदलते किंवा त्या अनुषंगाने त्याची भूमिकेत बदल करेल त्याच पद्धतीनं म्हणजे पैशाचा पुरवठा वाढावा किंवा वाढू नये या संदर्भातील राजकोषीय धोरण हे निर्धारित केले जातील आणि आर्थिक वाढ त्यावरती अवलंबून असलेलं दिसून येईल. त्याचबरोबर बाजारपेठेतल्या किंमत पातळी ज्या आहेत त्या देखील बदललेल्या असतील. रोजगार, आर्थिक आणि आर्थिक धोरणे कशी मांडली जातात. गेल्या 40 वर्षात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. या वाढत्या किमतीमुळं एक प्रकारे आपण म्हणूया की महागाई वाढत असताना अशा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे लोकांचा जास्तीचा खर्च त्या ठिकाणी होतो. त्यामुळे आर्थिक विकासाचा वेग आहे तो त्या तुलनेत वाढत नाही, कारण इंधनावरती होणारा खर्च हाच जर जास्त असेल तर इतर खर्च सुद्धा वाढतात. इतर वस्तूच्या सुद्धा किमती ह्या वाढलेल्या असतात आणि जास्तीचा खर्च झाल्यामुळे जे बेकारी किंवा आपण म्हणूया एका बाजूला गरीब आणि श्रीमंताची दरी जी आहे ती वाढत जाते, कारण तेवढं उत्पन्न नसेल तर तेवढा उपभोग घेतला जात नाही आणि तशा पद्धतीचा उपभोग उत्पन्न हे नसल्यामुळं एकूण स्थित्यंतर ही बदललेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे व्यावहारिक परिस्थितीशी सैद्धांतिक बाजू ज्यावेळेला विचारात घेतली जातात त्यावेळेला याच्यात कोणत्या घटकाचा विचार करणं अपेक्षित आहे, कोणती बाब महत्वाची ठरेल त्यामुळे त्या अनुषंगाने विचार करणं हे महत्वाचं असेल. त्यामुळे महत्वाच्या बाबीच्या अनुषंगाने सरकारने घेतलेली ध्येय धोरणं राबवण्याच्या अनुषंगाने असणारे निर्णय, मग राज्याचा विचार करता तर राज्याची धोरणं वेगळी असतात, केंद्र सरकारचं धोरण वेगळं असतं. पण राजकीय पक्ष जर एक असतील तर त्यावेळेला केंद्र सरकारला अनुषंगून राज्याची सुद्धा धोरणं ही तशाच पद्धतीची असतात. त्यामुळे गेल्या 40 वर्षाचा जर विचार केला तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या अनुषंगाने असणारी किमती अचानक वाढ झाली आहे आणि या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे वाढत्या किमतीच्या अनुषंगाने ती स्थिती कशी होईल किंवा त्या स्थित्यंतर कशा पद्धतीने घडून येतील संकट म्हणून संबोधले जाते. आणि कच्चे तेल हे अनेकांसाठी आवश्यक असते. ते एक इनपुट आहे किंवा वाहतुकीचं किंवा दळणवळणाचं प्रमुख साधन जसं आपण वेगवेगळ्या व्हेकल्स असतील, परंतु त्याच्यासाठी तेल किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल, इतर काही ऑइल्स असतील किंवा आता इलेक्ट्रिक बाईक सुरू झाल्या त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनं ज्या वेळेला असतील त्याचा फायदा हा निश्चित इलेक्ट्रिकच्या अनुषंगाने होईल. परंतु त्यासाठी देखील विजेची गरज ही आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण विजेचे देखील भारतात जर पाहिलं तर आजही दुर्मिळता असलेले दिसून येते. काही एरियाजमध्ये विलेजेसमध्ये आपल्याला 4-4 तासच केवळ वीज देता येते आणि उरलेल्या वेळेला वीज देणं हे शक्य नसतं. मग सिंगल फ्यूज करणं किंवा बल्ब लागेल एवढी वीज देणं आणि विद्युत पंपासाठी वीज न देणं किंवा इंडस्ट्रियल एरियाच्या अनुषंगाने पूर्ण वीज देणं, कारण इंडस्ट्री त्याशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे वीज पुरवठा होणं, वीज वापरणं हे तितकंच आपल्याला महत्त्वाचं दिसून येईल. गेल्या 40 वर्षाचा ज्यावेळेला आपण जागतिक आराखडा पाहतो, आकडेवारी पाहतो, त्यावेळेला त्याच्यातली स्थिती ही बदललेली आता दिसून येते. त्यामुळे IS आणि LMच्या अनुषंगाने त्यावेळेला मागणी आणि पुरवठ्यात झालेला बदल हा विचारात घेतो आपण, त्यावेळेला त्या अनुषंगाने अनेकांसाठी आवश्यक बाबी ह्या कशा पद्धतीने आहेत, त्याचे इनपुट काय काय आहे, या इनपुटच्या अनुषंगाने असणारा घटक हा वेगवेगळा आहे. या उत्पादनाच्या किंवा आउटपुटच्या अनुषंगाने होणारा बदल हे देखील आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येऊ शकतात. तेल संकटाच्या दरम्यान किंवा तेल संकटाच्या अनुषंगाने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला अनेक देश हे क्रूडच्या आयातीवर अवलंबून आहेत. तेलाच्या किंवा संकटाच्या काळात या देशाची देयके संतुलन स्थितीत असते. तेलाच्या संकटामुळे किंवा तत्सम परिस्थितीमुळे पुरवठ्याला धक्का बसला आहे किंवा धोरण निर्मात्यासाठी व्यवस्थापित करणे हे कठीण आहे किंवा त्या अनुषंगाने तशी बदललेले दिसून येतं. त्यामुळे तेल संकट दरम्यान अनेक देश या क्रूडच्या किंवा आयातीवर अवलंबून आहेत. या आयाती कमी किंवा जास्त झाल्यामुळे अनेक वेळेला देशातल्या वस्तूच्या किमती किंवा आयात निर्यात याच्यावरती सुद्धा अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरची धोरणं बदलल्यामुळे संतुलनाची स्थिती ही राहत नाही किंवा असंतुलन निर्माण झालेलं दिसून येतं. त्यामुळे तेलाच्या संकटाच्या काळात या देशाची देयके संतुलन स्थिती ही बदललेली स्थिती दिसून येते. तेलाच्या संकटामुळे किंवा तत्सम परिस्थितीमुळे पुरवठ्याला धक्का बसण्याची शक्यता असते. या धोरणात निर्मात्यांसाठी व्यवस्थापित करणे ही कठीण बाब आहे किंवा त्या स्थितीत स्थित्यंतर घडून आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे तेल संकट दरम्यान पुढे अनेक समस्या आलेल्या दिसतात किंवा देश क्रूडच्या
आयातीच्या तुलनेत हा बदल झालेला आपल्याला अनुभवायला मिळतो. त्यामुळे तेलाच्या संकटाच्या काळात या देशाची स्थिती किंवा देयके संतुलन स्थिती ही कशा पद्धतीने बदलेली, कोणत्या अवस्थेत बदलेली, तेलाच्या संकटामुळे किंवा तत्सम परिस्थितीमुळे पुरवठ्याला धक्का बसू शकतो किंवा पुरवठा निर्माण होणार नाही. त्या अनुषंगाने प्राइस लेवल जे आहे ते E1, E2, AS2 किंवा AS1, E1 या ज्या समतोल बिंदू आहेत E1, E2 किंवा E1, E2 या समतोल बिंदूच्या अनुषंगाने प्राइस लाईन ज्या आहेत त्या बदललेल्या दिसतात. P1, P2 पर्यंत बदल झालेला आहे. एस जो आहे सप्लाय कर्व जो आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा एस जो आहे तो एकूण पुरवठा वक्र जो आहे तो स्थानांतरित झालेला आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्तारित झालेला दिसतो आपल्याला. तो एडी चा ज्या वेळेला आपण बघतो मागणी की एकूण मागणी कशा पद्धतीने बदलते आहे तो देखील वक्र AD1 वरून AD2 पर्यंत हा वाढलेला आहे किंवा बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे उत्पादनाची पातळी ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करता भिन्न स्वरूपाची असल्याचे दिसून येते. एकूण प्राइस लेवल आणि इन्कम लेवल हे कशा पद्धतीने आहे किती प्रमाणात असू शकते ते दिसून येईल. याचा परिणाम किंवा याचा इम्पॅक्ट जो आहे स्टॅगफ्लेशन जे आहे ती प्रभावीपणे जाणवतो. या शब्दाचा अर्थ अर्थव्यवस्थेत उत्पादन आणि चलनवाढ स्टॅगफ्लेशन कशा पद्धतीने दिसून येईल. उत्पादन एका बाजूला वाढणं आणि एका बाजूला पैसाही वाढणं दोन्ही वाढलं तर त्याचा फायदा हा महागाई वाढीवर होत असतो. परंतु केवळ उत्पादन वाढलं असेल तर त्या ठिकाणी मागणी कमी असेल तर त्याचा फायदा होत नाही. परंतु वाढत्या उत्पादनाच्या अनुषंगाने जर उत्पन्न देखील वाढलेलं असेल पैसा देखील वाढलेला असेल तर त्या चलनवाढीतून स्टॅग इन्फ्लेशन निर्माण होतं आणि या स्थितीत आउटपुट जे आहे ते चांगलं मिळू शकतं किंवा चलनवाढ दोन्हीमध्ये स्थिरता अनुभवायला येते की दोन्हीचे फायदे हे जाणवतात. 1970च्या दरम्यान स्टॅगफ्लेशनची समस्या ही प्रथमच पाहिली गेली. त्यानंतर बरेच काही कालावधीच्या नंतर देशामध्ये मंदीची स्थिती ही बदललेली दिसते किंवा तशा पद्धतीने त्यातले झालेले बदल हे अनुभवायला येतात. त्यामुळं या परिस्थितीत संदर्भात अनेक तज्ज्ञांनी किंवा अनेक विचारवंतांनी मांडलेले विचार हे वेगवेगळ्या पद्धतीचे होते. वेगवेगळ्या स्थितीत ही मांडलेली स्थित्यंतर आपल्याला दिसून येतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन आणि चलनवाढ यामध्ये होणाऱ्या स्थितीत बदल होतात आणि ते कशा पद्धतीने होतील ते दर्शवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आउटपुट आणि इनपुट चलनवाढ स्थिती किती बदलेल कशा पद्धतीने बदलेल ते दर्शवलेलं आहे. याच अनुषंगानं ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मागणी शॉक म्हणजे मागणीचा धक्का हा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. आणि सकारात्मक मागणीची उदाहरणे ही झटके देणारे किंवा कर कपात व्याजदर कपात आणि सरकारी प्रोत्साहन पॅकेज. सरकार वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस देत असतं किंवा जाहीर करत असतं आणि व्याजदर देखील इंटरेस्ट रेट जे आहे तो देखील कमी करण्याचा प्रयत्न टॅक्सेसचे दर जे आहेत ते कमी केले जातात. त्यामुळे नकारात्मक मागणी ही धक्क्याची उदाहरणे आहेत. म्हणजेच नैसर्गिक आपत्ती शेअर बाजारातील घसरण इत्यादी. सकारात्मक मागणीचा धक्का एडी वक्र हा उजवीकडे किंवा वरच्या दिशेने सरकतो. तो हा किंवा त्या अनुषंगाने नकारात्मक मागणी वक्र एडी चा वक्र जो आहे तो मागणी वक्र बदललेला दिसतो आणि डावीकडे खाली सरकतो. याचबरोबर एस जो आहे सप्लाय किंवा पुरवठ्याचा वक्र हा याच्यामध्ये देखील बदल होतात. या दोन्हीमध्ये देखील काही प्रमाणात वाढ झालेली दिसते आणि याच वाढीमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती किंवा स्थित्यंतर ही बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. एडी 0 पासून तो AD1, AD2, AD3, AD3 च्या अनुषंगाने झालेला वक्र हा डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे किंवा ओ केंद्रबिंदूशी तो वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. म्हणजे निश्चितपणे मागणी जी आहे ती वाढलेली आहे. पुरवठा एस जो आहे तो सप्लाय कालांतराने कमी झालेला दिसून येतो. परंतु किमतीमध्ये त्याची वाढ AD2 नंतर AD3 पर्यंत P1 P2 पासून ते P3 पर्यंत किंमत वाढलेली आहे. परंतु वाढत्या किमतीला सुद्धा जे मिळणारा प्रतिसाद आपण म्हणूया तो प्रतिसाद तुलनात्मकरित्या बदललेला दिसतो किंवा त्या पटीत वाढ झालेली दिसते. आणि या किमतीत झालेल्या वाढीमुळे देखील एकूण सप्लाय जो आहे तो तेवढाच असताना
किंवा कमी झालेला असताना घटलेला असताना देखील मागणीची पातळी मात्र वाढलेली दिसते किंवा मागणी कशा पद्धतीनं बदललेली दिसते किंवा मागणीची स्थिरांक काही प्रमाणात स्थिर झालेली दिसत आहे. परंतु पहिल्या टप्प्यात ओ च्या बहिर्वक्र भागात जर आपण पाहिलं तर AD0 ह्या ठिकाणी असणारा समतोल OY0 आणि OP0 इथपर्यंत किंवा या किंमत आणि किंवा उत्पन्न आणि किमतीच्या अनुषंगाने स्थिती झालेली आपल्याला दिसून येते किंवा बदललेली दिसते. याच अनुषंगाने प्राइस लेवल हा असताना विशिष्ट प्रकारचे असताना एएस वक्र सप्लाय कर S1 S2 किंवा AS1 AS2 या पद्धतीने रिटर्न आलेलं दिसतंय, मागे सरकलेलं दिसतंय आणि पॅनल बीच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला तो वाढलेला किंवा पुढच्या टप्प्यात गेलेला आपल्याला अनुभवायला मिळतोय. सार्वजनिक धोरण तिथे सरकार कंपन्यांना प्रोत्साहन देते, आर्थिक विकासात गतिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रोत्साहन देत असतं. त्यामुळे कंपन्यांसाठी कर कपात किंवा पायाभूत सुविधावर जास्त सरकारी खर्च निर्मिती करणं, जसे की रस्ते, वीज पुरवठा, दळणवळण इत्यादी अशा प्रोत्साहनामुळे कंपन्यांच्या उत्पादनाची किंमत ही कमी केलेली असते किंवा त्या अनुषंगाने उत्पादन प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती दीर्घकाळात काही प्रमाणात कमी होते, परंतु सप्लाय आपल्याला वाढवता येऊ शकतो. त्यामुळं सार्वजनिक धोरण जे आहे ते कशा पद्धतीचं आहे, किती प्रमाणात आपल्याला वापरता येतं ते पाहणं किंवा त्याचा यूज कशा पद्धतीने होऊ शकतो ते यातून सुस्पष्टपणे जाणवत आहे. याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण कन्क्लुजनकडे येणार त्याच्या अनुषंगाने या वक्रात एकूण मागणीत वाढ कशा पद्धतीने झालेली, किती प्रमाणात वाढ झालेली आहे, सरकारी धोरणाच्या अनुषंगाने उत्तेजनार्थ धोरण जे आहे ते जर असेल, विस्तारात्मक धोरण जर असेल सरकारचं, तर निश्चितपणे त्याच उत्पादनाला चांगली किमती मिळून चांगला नफा मिळतो. त्यामुळं पुरवठादार हा आपला पुरवठा नेहमीच वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि या पुरवठ्याला जर चांगली किंमत मिळाली तर बाजारपेठेतली असणारी स्थिती ही एडीवरून मागणी जशा पद्धतीने वाढत जाईल तशाच पद्धतीने पुरवठा देखील सुरुवातीच्या टप्प्यात वाढेल, परंतु कालांतराने पुरवठा न वाढता इतर डिमांड शॉक अँड स्टँडर्ड्स इन्फ्लेशन जे आहे ती किंमत वाढीच्या अनुषंगाने कालांतराने त्याच्या पुढे जाऊन पुरवठा हा वाढवता येत नाही किंवा मागणी तेवढीच ठेवली जाते. मागणी जशी वाढत जाईल तशा किमती वाढवल्या जातात आणि या वाढत्या किमतीला अर्थव्यवस्थेमध्ये तीच पद्धतीने चालना दिली जाते आणि त्याच्यातलं वाढ झालेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे अर्थव्यवस्थेच्या वेळेला आपण उत्पादनाच्या समतोल पातळीपर्यंत पाहतो आणि या समतोल पातळीच्या अनुषंगाने अल्प कालावधी असो किंवा दीर्घ कालावधी असो किंमत स्थैर्य करणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असतं. अल्पकालात समतोल साधता येईल का किंवा दीर्घकालात कशा पद्धतीने काढता येईल याच्या संदर्भात राजकोषीय आणि चलनविषयक धोरणं हे राबवली जातात. या धोरणातून मिळणारे आउटपुट त्याचबरोबर असणारे प्राइस लेवल याचा विचार केला जातो आणि एकूणच मॅक्रो इकॉनॉमिक्समधील पुरवठ्याशी संबंधित असणारी संकल्पना किंवा वेगवेगळ्या पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्र हे समग्र लक्ष अर्थशास्त्राला पूरक असल्याचं दिसून येतं आणि यातूनच अर्थव्यवस्थेची वृद्धी कशा पद्धतीने घडवून आणता येईल यावर पुरवठा आणि मागणी या दोन्ही घटकाचा परिणाम हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होतो. त्यामुळे अल्पकाळ दीर्घकाळ या दोन्हीशी संबंधित संयुक्त बाबू हे असलेला आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.